नमस्कार मित्रांनो, मी अविनाश आणि तुम्ही पाहतात माहिती कामाची या यूट्यूब चॅनलवरील हा व्हिडिओ। तर आज आपण सर्व योजनांचे म्हणजेच लाडकी बहीण योजना, श्रावण बाळ तसेच कोणत्याही सरकारी योजनाचे पैसे हे एकाच खात्यावर येणार आहेत, ते कोणत्या खात्यावर येणार आहेत, ते कसे पाहायचे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवरती नवीन आला असेल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून टाका, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी मी रोज घेऊन येत असतो। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। त्यासाठी तुम्हाला सर्वात आधी आपल्या मोबाईलवरील क्रोम ब्राउझरमध्ये यायचे आहे। तेथे तुम्हाला npci.org.in या साईटवरती यायचे आहे। त्यानंतर तुम्हाला खाली स्क्रोल करायचे आहे। खाली स्क्रोल केल्याच्यानंतर येथे कंझ्युमर यावरती प्लसवरती क्लिक करायचे आहे। त्यानंतर तुम्हाला भारत आधार सीडिंग इनरोलर यावरती क्लिक करायचे आहे। त्यानंतर क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल। त्यामध्ये तुम्हाला खाली स्क्रोल करून येथे तुम्हाला वेलकम टू भारत आधार सीडिंग यावर असं तुमच्यासमोर येऊन जाईल। त्यानंतर तुम्हाला 3 रेषावरती क्लिक करायचं आहे आणि इथे आधार मॅपेड स्टेटस यावरती क्लिक करायचे आहे। त्यानंतर तुमच्यासमोर एंटर युअर आधार नंबर असे येईल। त्यानंतर तुम्हाला तुमचा येथे आधार नंबर एंटर करून घ्यायचा आहे। त्यानंतर खाली आलेला कॅप्चा कोड हा तुम्हाला खालच्या बॉक्समध्ये जशास तसा टाकून क्विक स्टेटसवरती क्लिक करायचे आहे। त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवरती एक OTP येईल। तो OTP येथे एंटर करून सबमिट बटनावर क्लिक करायचे आहे। त्यानंतर तुम्ही येथे पाहू शकता 2 नंबरवरील मॅपिंग स्टेटसमध्ये इनेबल फॉर DBT तसेच खाली स्क्रोल केल्याच्यानंतर तुम्हाला येथे कोणत्या बँकेमध्ये तुमचे पैसे येतात त्याचे बँक नेम, म्हणजेच आता माझे इथे इंडिया पोस्ट पेमेंट बँक या बँकेमध्ये पैसे येतात, त्यामुळे येथे इंडिया पोस्ट पेमेंट बँक येईल। तर तुमचे ज्या बँकमध्ये अकाउंट असेल त्या बँकचे नाव इथे येऊन जाईल। तुमचे जर अनेक म्हणजे 1 ते 2 खाते बँकमध्ये दुसरे वेगवेगळ्या बँकमध्ये असतील तर तुमचे DBT मॅपिंग हे ज्या खात्याला असेल त्या बँक खात्याचे नाव येथे येईल। तर अशा प्रकारे तुम्ही तुमचे पैसे हे कोणत्या बँक अकाउंटमध्ये जातात चेक करू शकता। तर या व्हिडिओमध्ये एवढेच। भेटू अशाच नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय महाराष्ट्र।